बोल बोल डिम्पी बोल. मी नाहीये ग बरी. हा खूप कंटाळा आलाय. एनिवे हा या आय एम लिस्निंग. हा तू बोल प्लॉट बोल. Oh my god. Okay, go on. Okay, wait, there's somebody on the door. Okay. I'll just call you later. Bye. Gosh. Hey, Bhushan, how are you dear? कसं आहेस बाबा? मस्त. किती दिवसांनी बघते ये ना काम. अरे शूटिंग बंद झालं, 3 महिने झाले, सिरियल बंद पडली आपली. हो ना मॅडम. चांगलं प्रोडक्ट होतं रे आपलं. हो. आय टेल यू. म्हणजे बघ ना, म्हणजे इतकी चांगली आपली सिरियल, म्हणजे मी प्रोड्यूस केल्यापैकी वंडरफुल सिरियल होती आपली. हो मॅडम. पण चॅनल डिसिजन काय करणार, बंद पडली. चालायचं. बाकी बोल कसा आहेस तू? मी मस्त छान. किती दिवसांनी बघते यार भूषण तुला मी खरं सांगू पूर्ण मिस केलं. मी तुला संपूर्ण मिस केलं. आणि ते लंच टाइम मध्ये तू टाइमपास करायचा नव्हतो आयटम काय नकल्या करतो यार तू. कमाल. ते आता स्ट्रेस असायचा ना सगळ्यांना, जरा टाइमपास करावा म्हणून करायचो. ते नानाचा आवाज काढ ना. नाही ते तेव्हा करायचो असंच. बच्चू असंच. ना ये देख. कमाल. आधी पूर्ण तरी करू देत ना. अरे नाही तू तुझा हात ये दे कसा आला ना तेव्हाच हसू आलं मला. कमाल. एकदा भरत. नाही मी ऍक्च्युली वेगळ्या कामात. भरत. एकदा प्लीज. ठीक आहे पण मग हात वर गेल्यावर लगेच हसणार नाही ना, पूर्ण करू द्याल ना. भरतचा आवाज काढण्यात तुझा हात कोण धरू शकतं? धरू शकतं का? नाही चल काढ भरत. ठीक आहे थँक्यू. म्हणजे तेव्हा कसं होतं की तेव्हाचा काळ थोडासा वेगळा होता. म्हणजे आजच्यासारखं असं वलय नव्हतं. म्हणजे तेव्हा म्हणजे आम्ही एकांकिका करायचो. म्हणजे EMT कॉलेजमध्ये मी होतो, संतोष पवार होता, पॅडी होता, पॅडा आणि मग अंक्या होता, केदार आमचा सगळं बसवायचं. ते सगळं बरं. बाकी असं मॅडम ऍक्च्युली माझं तुमच्याकडे बरं झालं तुम्ही भेटला. नवीन का डिट्टो आवाज काढतो भरत दादाचा. क्या बात आहे. कमाल. हे होत आहे टॅलेंट. प्रसाद नावातच टॅलेंट आहे. ही जी अफवा जगभर पसरली आहे ना, त्याला उभा छेद देणारा नट आहेस तू. क्या बात. हिरा आहेस मेरी जान. हिरा आहे हो, पण एवढं चमकून पण अजून घासावीच लागते. नाही म्हणजे पैशांसाठी घासाघीस करावीच लागतो. पेमेंट मिळत नाही वेळेवर. बुडवतात. कोण नाम बोल खाली. किसने रोक के रखा है पैसा? नाम बोल. मी आता मिळवून देते तुला पैसे. कोणाकडे आणलेत पैसे बोल. तू मला सांग कोणाकडे. तुम्ही. मीच. अरे एड्या उपाध्यक्ष मी मिळवून देणार ना पैसे. बोल ना. नाम बोल खाली. तू नाम बोल. नाही तुम्हीच. तुमच्याकडेच माझे बाकी राहिलेत पैसे. म्हणजे ना मला 50,000 रुपये मिळाले नाहीयेत माझे. गेले 8 महिने मला पेमेंटच मिळालं नाहीये. आर यू सिरियस अबाउट इट? हो म्हणजे काय खोटं बोलून का? नाही नॉट पॉसिबल यार. मी स्वतः माझ्या हाताने चेक तयार केला तुझा आणि मी दिला. नाही तो कुठला तरी 1.5 वर्षापूर्वीचा चेक तुम्हाला आठवत असेल. आता या 8 महिन्यात मला पेमेंटच मिळालं. 50,000 रुपये फक्त माझे राहिलेत. एक मिनिट मी जरा अकाउंट सेक्शनशी बोलते प्लीज. मे बी काहीतरी घोळ झाला असेल. मी आलो असतो का मॅडम तुमच्याकडे? आय नो यू व्हेरी वेल. बच्चा आहे तू मेरी जान है. रुक ना. बैठ. हा हॅलो. हा निम्या. अरे त्या भूषण कडूचा चेक आपण तयार केला होता ना, मग त्याला दिला का नाही? नाही मॅडम भूषण कडूचा नाही, भूषण गोडेचा चेक करायला सांगितलं ना तुम्ही. तो ट्रॉलीवाला आपला. आर यू शुअर? हा व्हेरी शुअर. असं झालं काय? ओके जरा गोळ झालाय. ऍक्च्युली काय झालंय, तुझं पेमेंट काढण्याच्या ऐवजी ना त्यांनी ट्रॉलीवाल्याचं पेमेंट काढलं रे. ऍक्च्युली त्याचं पण बावडासारखं नाव भूषणच आहे, त्याच्यामुळे गोळ झाला जरा. नाही बरोबर, त्यांची युनियन स्ट्रॉंग आहे ना, त्यामुळे त्यांना मिळणारच. आमचं काय. आय स्वेअर बाय गॉड मी तुझं पेमेंट काढलं होतं आणि मला वाटलं मी काढलंय म्हणून मी निर्धास्त झाले. खरंच नाही काढलं आपण त्याचं पेमेंट? यार हे असं होत नाही यार. नटाचं पेमेंट अडवून ठेवणं हे माझ्या रक्तातच नाही रे. आयुष्यात हे असं पाप माझ्याकडनं घडूच शकत नाही यार. कधी असं कसं झालं? असं करेन मी नाही, असं होऊ शकत. निम्या ठोंब्या, अक्कल आहे तुला? माकडा, तो माणूस घरापर्यंत आला माझ्याकडे, अक्कल आहे तुला? त्याचं पेमेंट नको काढायला? हाऊ डे यू? प्रोड्युसर म्हणून माझं नाव खराब होतं. मूर्खा, नॉनसेन्स. आत्ताच्या आता त्याचं पेमेंट काढ. कळलं का बावळट? ह्यांच्यावर आपली सिरियल चालते ना मूर्खा. यांचं पेमेंट नको काढायला. कळते का तुला? मॅडम सॉरी, बसा तुम्ही नीट बसा. मॅडम तुम्ही मॅडम हॅलो ऐका मॅडम. हॅलो तुम्ही एवढी नाटकं करू नका मॅडम. त्याचा विश्वास बसला असेल तर तो पण उडून जाईल. कळते का तुम्हाला?
तुम्हीच सांगितलं होतं त्याचं पेमेंट द्यायचं नाही म्हणून. आई ग आई आई ग 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 ओ आई ग. तुमच्या छातीत कळ येत होती ना. हात तिथे कुठे ठेवला? अरे हा आई आई ग आधाराला ठेवला रे आधार. आई आई ग नाटकं करू नका. नाही असं तो म्हणतोय. तुम्ही त्याला सांगितलं होतं म्हणे की पेमेंट काढायचं नाही म्हणून. तो म्हणतोय बघा. एक मिनिट बोलते प्लीज जरा. वेळ आहेस तू काय बोलतोस तू? एक मिनिट आकर आ आकर आ कर. प्यायलायस काय तू? तुम्हाला प्यायलाय मोबाईलवरून कसं कळलं तुम्हाला? वास मोबाईलवरून आला? तू का रे पेताडे एक नंबरचा काही बरवतोय मूर्ख. ए बावळट काही वाटेल ते बडबडतोस तू. हे बघ नथिंग डुईंग आत्ताच्या आत्ता भूषण कडू यांचा चेक काढायचा ताबडतोब. मॅडम खरंच काढू? मग तू मेलास. तू मेलास हा फोटो बावळट. नग भरलेत रे एक एक नग भरलेत माहिती. एनिवे तू चिल मार बस. हे बघ घे बस. मी पेमेंट देणार. चहा घेणार तू? नाही हो मला चहा वगैरे नको. मला तुम्ही माझा चेक द्या म्हणजे मी निघायला मोकळा हो. ठीक आहे ठीक आहे द्या ना प्लीज. माझा फक्त 50,000 चेक देते यार. एक मिनिट चेक द्यायचा तर चेकबुक यार. चेकबुक कुठे ठेवलं यार? एवढं काय आठवत आहे? समोर बघा ना टिपावरती आहे ते चेकबुक तुमचं. इथेच आहे. नाही इथेच आहे इथेच आहे. आता एवढी महत्वाची गोष्ट इथे ठेवतो का कोणी? कपाटात ठेवायला पाहिजे ना. एक मी कपाटात ठेवून एक मिनिट माझा चेक द्या ना तुम्ही. नंतर मग तुम्हाला ते चेकबुक तुमचं कुठे ठेवायचं तिकडे ठेवा हो तुम्ही. प्लीज माझा चेक द्या तुम्ही. सॉरी 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 सॉरी. तुम्हाला कळत नाही हो. तुम्हाला माहिती नाहीये माझी काय परिस्थिती आहे ती. द्या ना माझे पैसे. खूप देणी बाकी आहे. तो हप्ते फेडायचे. माझ्या मुलाची शाळेची फी भरायची आहे. त्याची वह्या पुस्तकं विकत घ्यायचे. पैसे नाहीये. तो 50,000चा प्रश्न आहे फक्त. द्या ना पैसे फक्त माझे. सुन चिलमार यार चिलमार. बैठ 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 बैठ. हे बघ मी लगेच तुला चेक देते. प्लीज मला चेक द्या. येस येस डोंट वरी. आई शपथ रे 3 चेक उरले. मला एकच हवा आहे फक्त. नाही नाही काय झालं कालच रे गाडीचं डाऊन पेमेंट केलं ना 10 लाखाचं. 20 लाखाची गाडी तुला सांगते. यांना अर्ध पेमेंट पाहिजे पहिले. तुम्ही 20 लाखाची गाडी घेतलीत? मजबुरी रे मजबुरी. काय झालं आपले बाप हे माहिती आहे ना तुला भैयाजी ज्योतिषी रे आपले. त्यांनी सांगितलं की लाल रंग आणलं की. आणि मग माझ्या लक्षात आलं अरे बरोबर माझी गाडी लाल रंगाची आहे त्याच्यामुळे प्रोजेक्ट धडाधड पडतायत. म्हटलं मग ही पनवती आधी काढायला पाहिजे. कसं माझ्यामुळे तुमचं नुकसान होतं ना म्हणून मग आधी ती पनवती बाहेर काढून टाकली. म्हटलं नको. मग ती गाडी विकली आणि लाल गाडी आणि मग निळी गाडी विकत घेतली. लाल रंग तुम्हाला आणलं की म्हणून तुम्ही निळ्या रंगाची गाडी घेतली. मला बोलवलं असतं ना मी तुमच्या गाडीला निळा रंग मारून दिला असतो. असं नाही रे. असं काय करतात? 20-20 लाखाच्या तुम्ही गाड्या घेऊन फिरता. आमचं पेमेंट तुम्ही बुडवता. तुम्ही देऊ शकत नाही का पेमेंट? तुम्ही द्या ना. देणार आहे पेमेंट. मी नाही बोलले का? हाय बघ चेकवर सही टाकते. प्लीज नाव टाकते. हा फक्त पुढच्या महिन्याची तारीख टाकते. अहो मला लोकांची देणी द्यायची आहे. तो वाण सामान सगळं बाकी आहे हो. त्याला वाण्याकडे काय मी जसा तुझा प्रॉब्लेम आहे ना तसा माझा पण प्रॉब्लेम आहे ना बाबू. काय घर विकावं लागलं रे. घर विकावं लागलं. मग पहिले बघ त्यांच्या समोरून पैसे आले ना की पहिला चेक तुला. आय प्रॉमिस. मॅडम तुम्ही घर विकलं? हो हो खरंच मार्केटमध्ये सगळीकडेच तंगी आहे. सगळ्यांचीच हालत खराब आहे. पण मग आता काय म्हणजे राहण्याचं कसं? आहे इथे सोय झाली आहे. इकडे ते MHJ कॉम्प्लेक्स आहे ना तिकडे घेतलाय फ्लॅट. बरं कुठे? MHJ कॉम्प्लेक्स तिकडे. तो किती महागडं कॉम्प्लेक्स आहे. तिकडे तुम्ही फ्लॅट घेतलात आणि मला सांगताय की बरी सोय झाली आहे म्हणून तुमची. 4 करोड रे. 4 करोडचा फ्लॅट तुला सांगते. सगळे ड्युप्लेक्स आणि 4 BHK तिकडे फ्लॅट. अरे डॉक्टर म्हणाले रे. डॉक्टर काय बोलले एवढं शरीर वाढलंय थोडा व्यायाम पाहिजे ना. मग ते म्हणले की बाबा तुम्हाला चालणं पाहिजे. मग 2 BHK मध्ये काय होतं कमी पावलं होतात ना. 4 BHK मध्ये जास्त पावलं होतात म्हणून मग 4 BHK घ्यायला लागला. बाकी काय नाही मजबुरी आहे ना. हो तुम्हाला चालायला जागा मिळत नाही म्हणून तुम्ही 2 BHK विकून 4 BHK घेतलात आणि मला कौतुक सांग. नाही तुम्ही घ्या हो. तुम्हाला काय घ्यायचं ना ते विकत घ्या. म्हणजे तुम्ही दुनिया विकत घ्या. पण आमचं नुकसान कशाला करताय? आमचे पैसे कशाला बुडवतात? द्या ना माझे 50,000 रुपये. अहो वाण्यासमोर मी काय जाऊन कॉमेडी करून दाखवू का? अरे यार तू थंड मार ना. ऑलरेडी तुम्ही माझी मारली आहे थंडपणे. शांत रुक मी देते तुला चेक देते. प्लीज मला चेक द्या ना. मला तू काळजी करू नको. हे बघ मी चेक देते लगेच. तू बस बैठ ना. बैठ ना. तुम्ही चेक लिहा. चेक लिहा. बैठ ना बच्चू. एक मिनिट तू शांत राहा. एकदा हसून दाखव. एकदा तू हसून दाखव. नको मला खूप टेन्शन आहे. मला घरी मला 50,000 रुपये. कसं मी तेरे को बच्चू हसून दाखव. तुम्ही एकदा मकरंद दानसपूर सारखं हस मग. तुम्ही द्या चेक द्या ना मला. प्लीज द्या चेक. प्लीज द्या. एक मिनिट हे बघ ये. बस चल
हे बघ चेक देते हे बघ. चेक लिहा तुम्ही. चेक काळजी करू नको मी देणार तुझा. हे बघ चेक लिहिते हे बघ. टेन्शन. हे बघ. अरे यार घोळ झाला भूषण. काय हे बघ तू चेक लिहा बोंबलत होतास. हे बघ नावाच्या ऐवजी CAची CK लिहिलं चेक लिहिलं आहे ना झालं. काय चेक वाया गेला फालतू मध्ये वाया गेला. अरे हा बरं तो दुसरा आहे ना तो दुसरा तो चेक लिहा ना. आम जरा कॅन्सल करू दे रे असं बरोबर नाही. सह्या बिया केलेल्या असतात. दुसऱ्या चेक वरती लिहा ना माझं नाव. प्लीज मला चेक द्या. तू बस ना मी देते ना. कानाशी करकर करू नको बस ये. चल हे घे संजय टुंडारे. हे घे. हा कोण आहे संजय टुंडारे? तुझं नाव आहे ना. नाही माझं नाव भूषण कडू आहे. अरे हे बो आपल्या सिरियल मधलं पात्र ना त्याचं नाव लिहिलं मी चुकून. इतकं घर केलंस ना तू रसिकांच्या मनात. भूषण ही तुझी ताकद आहे दादा. ये तेरा है म्हणजे स्वतःचं नाव विसरून जेव्हा कॅरेक्टरचं नाव लक्षात राहतं ना ही तुमची गंमत आहे. हे कौतुक आहे तुझं कौतुक. नाही तुम्ही मला माझं कौतुक सांगू नका. माझं कौतुक सांगण्यासाठी माझे फॅन आहेत ते मला ना मेसेज करून कळवतात वा छान झालं मस्त झालं पण नाही त्याचे पैसे नाही मिळत आम्हाला. कळलं माझे आहेत ना पैसे ते द्या मला तुम्ही प्लीज. माझं नाव लिहा ना भूषण कडू असं. एक चिक राहिला ना तो त्याच्यावर लिहा प्लीज. हो थांब घाई करू नको. थांबा कॅन्सल करायला लागेल मला. काय इकडे तिकडे पण लागतं नाही का. आता हा पण चेक गेला यार. तू काळजी करू नको. हे बघ हे ओके घरी जा. हॅपी थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू. एवढं बोलतो यार तू. नाही अहो काय सांगू तुम्हाला खरंच खूप जान आहे ना डार्लिंग आहे ना तू अपना. नाही लोकांना नाही ना कळत टेन्शन काय ते. लोक देणेकरी ना वाटेल तसे बडबडतात. आता घेऊन बायकोला जेव्हा दाखवेन ना तेव्हा किमान तिला काय लिहिलंय तुम्ही? भूषण खडू BU आणि KH भूषण खडू. ए बाय भूषण मधलं ना H इकडे कडू मध्ये गेला. खडू जाते. तुम्ही मुद्दाम करताय ना सगळं हे? नाही असं नाही. मला समजतं तुम्ही मुद्दामच करताय. अरे असं नाहीये चुकून झाले ते लक्षात घे. चुकून काय झालंय? आता कधी मिळणार माझं पेमेंट? काम करू काळजी करू नकोस. हे बघ मी आता नवीन चेकबुक मागवते. 15 दिवसांनी ये. पहिला चेक मी तुझा काढेन. आय स्वेअर बाय गॉड. पहिला चेक तुझा. तू येऊ नको. मी गाडी घेऊन स्वतः येईल. नवी गाडी घेऊन तुझ्या घरी येईल. तुझ्या पोराला मस्तपैकी चक्कर मारूया असं मस्तपैकी. हे हा बिफोर आय फॉरगेट त्यासाठी चॉकलेट आणले तेवढं घेऊन जा बाबा. एक मिनिट तुम्ही काय चॉकलेट वगैरे आणलंय ना तुमचा तो आहे ना तो ट्रॉली मॅन तो भूषण त्याच्या मुलाला नेऊन द्या. त्याच्या मुलाला फिरवा त्या गाडीत ना काही गरज नाहीये. मी चांगलं ओळखतो तुमच्यासारख्या प्रोड्युसर्स ना. कळलं? दुसऱ्यांच्या जीवावर तुम्ही AC ऑफिसमध्ये बसून स्वतःची घरं बुक करता गाड्या बुक करता फॉरेनच्या ट्रिपवरती जाता. महिन्यातून 2-4 वेळा तुम्ही त्या तुमच्या फार्म हाऊसवरती पार्ट्या सोडता आणि आम्हाला पैसे देण्याची वेळ आली की मग आम्हाला तुम्ही अशी 1000 कारणं पुढे करता. पण बाकीचे निर्माते नाही आहेत का? ते देतात ना. त्यांच्यासारखे काही वेळेवर पैसे देणारे प्रामाणिक निर्माते आहेत ना म्हणून तुमच्यासारख्या निर्मात्यांची ना आम्ही कदर करतो. निर्मात्याची प्रतिष्ठा राखावी त्या पदाचा मान राखावा म्हणून आम्ही तुम्हाला आऊजाऊ करतो. नाहीतर केव्हाच आम्ही तुम्हाला अरे तुरे करून ना तुमच्या फोटोना हार तुरे चढवले असते. कशाला करा? आणि इन्व्हेस्टमेंट करायची नाही ताकद तुमच्यात मग कशाला प्रोड्युसर म्हणून मिरवता तुम्ही लोकांसमोर आणि मग अंगाशी आला की मग चॅनलवर ढकलून तुम्ही मोकळं होता. आम्ही राबतो. आमच्या कलेचे पैसे मागतो. आम्ही काही भीक नाही मागत आहे. लेखक बिचारे रात्रभर बसून ते लिहितात. कलाकार आणि तंत्रज्ञ 14 तास जीव ओतून कामं करतात. ते कागदावर जे लिहिलेलं असताना ते कॅमेऱ्यापर्यंत आणतात लोकांपर्यंत पोहोचवतात. आणि आमचं पेमेंट तुमच्याकडे मागितलं की तुम्ही आम्हाला फालतू करणं देऊन त्यांचे फोन कट करता. तुम्ही लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला? आणि वरती स्वतःच मिरवता तुम्ही की आमच्यामुळे कला जिवंत आहे. आम्ही कला टिकवून ठेवलेली आहे. कला टिकवायची असेल ना तर मुळात आधी कलाकाराला जगवा तर कला टिकेल तुमची. कोणाशी बोल? आजा बैठ बस. पाणी पिणार का तू? खाणार काही? गप्पे 15 दिवसांनी मी येतो. माझा चेक तयार ठेव. माझ्या मेहनतीची कमाई आहे ती मी सोडणार नाही. कळलं? आणि मी त्या भूषण कडू वचा बोलून गेला यार. त्याचं पेमेंट काढ. पूर्ण नाही रे 25 काढ. आला मोठा शाणा. आता कशाला त्या मानेचं पेमेंट काढायला पाहिजे? तरी मागितले का? नाही मागितले ना. मागेल तेव्हा बघू. आणि ती नवीन मुलगी आली ना तिला तर काय पेमेंटबद्दल बोलू नको. कळलं ना? ते बघू नंतर. ठेव फोन. चल तुला पेमेंट मिळतंय ना?